सो मलाही असं गोल गोल फिरून बोलायला आवडत नाही. सो मी डिरेक्टलीच बोलेल की तुला कसा वाटला ट्रेलर. नमस्कार तुम्हा सर्वांना. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. फार भारी वाटते की आजच्या दिवसाचं औचित्य आम्हाला साधता आलं आणि आजच्या दिवशी तुमच्या सगळ्यांच्या साथीने आम्ही हा ट्रेलर लॉन्च करू शकलो. त्यामुळे एकदा संपूर्ण जिलबीच्या टीमतर्फे आम्ही तुमचे आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आलात आणि आजच्या दिवशी आमच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला तुम्ही उपस्थित राहिलात. तुमच्यापैकी प्रत्येकाचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. प्रातिनिधिक स्वरूपात 5-6 लोकांचा सत्कार झाला, पण हा सत्कार आमच्या प्रत्येक पत्रकार मित्राचा आहे, आमच्या प्रत्येक पत्रकार मैत्रिणीचा आहे, जे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवस रात्र एक करतात आणि वेळ नाही, काळ नाही, तहान नाही, भूक नाही आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थाने मोठं करता. सो थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर इच अँड एव्हरी वन ऑफ यू. मला खूप मजा आली चित्रपट करताना. मला असं वाटतं की जिलबीसारखा चित्रपट नटाच्या वाट्याला येणं हे नटाचं भाग्य आहे. कारण मला नेहमी असं वाटतं की अन ॲक्टर इज रिस्ट्रिक्टेड बाय द चॉईसेस दॅट ही हॅज. मला लाख वेगळं काम करायचं, पण वेगळं काम माझ्याकडे आलं पाहिजे. त्यामुळे मला विशेष आभार मानायचे आमच्या दिग्दर्शकांचे, नितीन कांबळे यांचे, की नितीनला असं वाटलं की या रोलमध्ये तो मला इमॅजिन करतोय. आणि मला आभार मानायचे आमच्या निर्मात्यांचे, आदरणीय आनंद पंडित सरांचे, कारण वेगळ्या चित्रपटाला बॅक करण्यासाठी वेगळा निर्माता लागतो, ज्याच्याकडे विजन आहे, ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याच्याकडे पेशन्स आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्याकडे चित्रपटावर नितांत प्रेम करण्याची भावना आहे. आणि तो माणूस आनंद पंडित आहे. ते पैसे टाकणारा निर्माता नाही आहे, ते चित्रपटांवर प्रेम करणारा निर्माता आहे, चित्रपट जगणारा निर्माता आहे आणि असा निर्माता या चित्रपटाला असणं अत्यंत गरजेचं होतं. त्याचबरोबर आभार मानले पाहिजेत राहुल दुबेंचे, कारण ज्या पद्धतीने ते चित्रपटाच्या मागे उभे राहिले आणि जसा चित्रपट नितीनला अपेक्षित आहे तसा चित्रपट बनवण्यासाठी या सगळ्यांनी जी मदत केली, त्यामुळे कदाचित तुम्हाला ट्रेलर वेगळा वाटतोय किंवा आवडतोय. मला फार भारी वाटतंय की या चित्रपटाचा मी भाग होऊ शकलो. आनंद सरांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली, नितीन बरोबर मी असा चित्रपट करू शकलो. मी आणि प्रसाद गेली अनेक वर्ष असं म्हणतोय की एकमेकांबरोबर काम करूया आणि आता आम्ही अनेक गोष्टी एकत्र करतोय, पण त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने गोड झाली आहे ती जिलबीमुळे. आणि पहिल्यांदा मी आणि प्रसाद एकत्र आलो जिलबीच्या निमित्ताने. सो असे अनेक उत्तम योग आहेत. मला अल्ट्राच्या संपूर्ण टीमचे आभार मानायचे जे या चित्रपटाशी आता जोडले गेलेत आणि काय म्हणूया त्यामुळे आमची ताकद वाढली आहे सर. सो थँक्यू टू इच अँड एव्हरी वन ऑफ यू. मला खूप भारी वाटलं, खूप वेगळा रोल आहे, खूप इंटरेस्टिंग रोल आहे. असं काम मी स्वतःला करताना पाहिलेलं नाही, असं काम करताना तुम्ही मला पाहिलेलं नाही. आणि मला असं वाटतं की सध्या नाव जरी जिलबी असलं तरी त्याला एक तिखटपण आहे बरोबर त्या जिलबीला, आणि सध्या तिखटपणा असणाऱ्या फिल्म्स जास्तची हवा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही जिलबी तुम्हाला गोडही लागेल, गूढही लागेल आणि आनंदही देईल. वा. आणि आनंद हे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यासमोर सध्याच्याला एकच चेहरा येत होतो, म्हणजे प्रसाद दादा याच अच्छा आहे नाईस. सो या चित्रपटात रिसेंटलीच एका इंटरव्ह्यूमध्ये फार छान असं दोघांसाठी ॲडवर्ब वापरलं गेलं, एक म्हणजे प्रेमवीर आणि धर्मवीर सोबत एका चित्रपटात. सो हे आम्हाला पहिल्यांदा बघायला मिळत आहे. सोबत काम करण्याचा अनुभव आणि मग चित्रपट, प्लीज सांग कसा वाटलं. फक्त म्हटल्यानंतर तू जेव्हा पहिल्यांदा आनंद असं नाव घेतलंस तेव्हा माझ्या डोळ्यासमोर पहिले पंडित साहेब आले, कारण की त्यांच्यामुळे हा चित्रपट घडतोय. सोबत काम करण्याचा अनुभव विलक्षण होता मला. आम्ही 3-4 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतोय काय करता येईल असं, पण गणित पुढे जात नव्हती. ती जिलबीच्या निमित्ताने झाली आणि मला असं वाटतं ट्रेलर उत्तम आहेच, पण मी 2 माणसांसाठी आज खूप खुश आहे. पहिला म्हणजे स्वप्नील, ज्याला काहीतरी वेगळं काम करायचं होतं, जे या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला करायला मिळतंय आणि ते त्यांनी कसं केलं आता ट्रेलर बघितल्यानंतर मी वेगळं सांगायची गरज नाही. सो आय एम व्हेरी हॅपी फॉर स्वप्नील. आणि दुसरा माझा खूप जवळचा आणि जुना मित्र नितीन कांबळे. नितीन बरोबर मी खूप वर्ष काम करतोय, खूप सिनेमे आम्ही एकत्र केले. काही त्याचे सिनेमे बिचाराचे रिलीजच झाले नाहीत, काही अर्ध्यात बंद पडले, पण तो हटत नाही, तो थांबत नाही, तो चालू ठेवतो आणि तो अत्यंत प्रामाणिक चित्रकर्मी आहे असं माझं फार प्रांजळ मत आहे. तो अत्यंत प्रेमाने वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट बनवत असतो आणि नितीन सारख्या प्रामाणिक माणसाच्या मागे आनंद पंडित सरांसारखा भक्कम निर्माता, राहुल दुब्यांसारखा भक्कम निर्माता,
उभा राहावा ही फार आनंदाची बाब आहे. कारण असे निर्माते अशा दिग्दर्शकांच्या मागे उभे राहिले तरच वेगळे वेगळे चित्रपट येत राहणार आणि रसिकांचं मनोरंजन करत राहणार. सो मी आज नितीनसाठी पण प्रचंड खुश आहे. वा, छान. आणि या चित्रपटाच्या दरम्यान बऱ्याच गोष्टी, बरेच मुवमेंट्स असतील, ते तर आपण करणारच आहोत शेअर. बट एक वेगळी कास्ट आणि तुम्ही दोघं एका वेगळ्या तऱ्हेच्या चित्रपटामध्ये, म्हणजे ज्यात आपण कधी CID वगैरे मध्ये बघितलेलं आहे, आपण मराठीत सुद्धा बरेच असे चित्रपट झाले, पण या चित्रपटाची स्टोरी हिरो आहे की यात तुम्ही हिरो आहे, की हा हिरो आहे की तुम्ही हिरो आहे? हे बघ, मला असं वाटतं की कुठल्याही चित्रपटाची हिरो स्टोरीज असते. अच्छा, ओके. बाकी जे सगळे असतात ते त्या स्टोरीचे वाहक असतात, कंडक्टर्स. ओके. आणि त्याचा चालक त्याचा डिरेक्टर असतो. त्यामुळे मला असं वाटतं की हिरो स्टोरीच असायला हवी, तरच तो चित्रपट वर्क होतो. ओके. पुढच्या गोष्टी येत राहतात असं मला वाटतं. म्हणजे मला वाटतं, पण मला असं वाटतं तू हा प्रश्न नितीनला विचारायला हवा. हा, कारण म्हणजे मी काय किंवा प्रसाद काय, आम्ही दोघेही या धाटणीचे नट होत की आम्ही सेंचुरी मारली आणि टीम हरली तर आम्हाला आनंद होत नाही. आम्ही 50 रन केल्या पण टीम जिंकली तर आम्हाला जास्त आनंद होतो. त्यामुळे मला असं वाटतं की चित्रपट म्हणून तो वर्क होणं जास्त महत्वाचं आहे. हिरो कोण आहे ते दुय्यम आहे. कारण ज्या दिवशी लोकांना वाटेल की हा चित्रपट हिरो आहे, त्या दिवशी तो वर्क होण्याशिवाय राहणार नाही. बरोबर. आणि शिवानी आणि स्वप्नीलची जोडी ऑलरेडी एक नॅशनल अवॉर्ड घेऊन आलेली मागच्या वर्षी. सो वी कॅन एक्सपेक्ट इन दिस. मी नितीन सोडला तर या चित्रपटात सगळ्यांबरोबर पहिल्यांदाच काम करतोय. हो, म्हणजे मी शिवानी बरोबरही पहिल्यांदाच काम करतोय, मी स्वप्नील बरोबर पहिल्यांदा काम करतोय, मी गणेश यादव बरोबर पहिल्यांदा काम करतोय. अच्छा. मी पर्ण बरोबर कामच केलं नाहीये आणि प्रणव बरोबर माझा सीनच नाहीये. त्यामुळे ऍक्च्युअली मी पण म्हणजे प्रणव आणि मी सोडलं तर बाकी सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदा काम करतोय. आणि म्हणजे नितीनचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण तो इतका शुअर होता या कास्टिंग बद्दल. ओके. त्याच्या डोक्यात फिक्स कास्टिंग होतं. म्हणजे जेव्हा नितीन मला ऐकायला होतं तर मीही जेन्युइनली त्याला म्हटलं होतं की आर यू शुअर की मी हा रोल, म्हणलं हो दादा, मला तुम्ही हा रोल करायला पाहिजे. कारण मग तुम्हाला पिक्चर बघितल्यावर ऍक्च्युअली कळेल की त्याच्या डोक्यात मी का आलो असीन, हे मला चित्रपट करताना जाणवलं. कारण त्याच्या चित्रपटात एक डायलॉग आहे की माझ्या चार्मिंग फेसवर जाऊ नका प्लीज. तर तो कॅरेक्टरायझेशनचा भाग आहे त्याच्या, की तो अत्यंत साधा सोपा दिसणारा माणूस आहे जो तसा नाहीये. रादर कुठलंच पात्र चित्रपटातलं, म्हणून जिलबी नाव आहे. ओके. की कुठलंच पात्र चित्रपटातलं सरळ नाही, सगळेच गोल गोल आहेत. त्यामुळे तुम्हाला कळत नाही की हा असा दिसतो तर तो असा का वागतोय, किंवा ही अशी बोलते तर मग तसं का वागली. सो सगळेच गोल आहेत. सही आहे. आणि मग बाकी पण कास्ट चित्रपटामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर करताना बघायला मिळत आहेत आपल्याला. आणि प्रियंका सुद्धा इथे आहे. प्रियंका हाँ हिंदी बंगाली. अच्छा, बंगाली. सो जिलेबीला मिष्टीच म्हणता ना तुमच्या इथे? हाँ. सो मुझे बताइए कि मराठी मूवी में आप फर्स्ट टाइम काम कर रही हो, या फिर ये मूवी कैसे कनेक्शन कैसे हुआ? Basically, I'm a Bengali actor. अच्छा. But I was very scared when I got this opportunity, and the entire credit goes to Nitin sir, definitely. Achha. But the way he portrayed the entire character Mishti is she's a Bengali girl, so it was easier for me to play that character basically. Achha. So I was very excited about that. When I heard about that character, I was very excited, but also nervous because you know the entire team is Marathi and I was the only one who was Bengali. And I used to make him learn that, you know, this is the word and this is the word. So I really had a great experience working in this entire project, and I'm really looking forward. And yeah, things was tough, but I really had some good time. तिचं पात्र सुद्धा बंगालीच आहे. चित्रपटातलं पात्रही बंगालीच आहे. अच्छा. Hanji. वा, बढिया. आणि अश्विनी, रिसेंटलीच आपण भेटलो आणि त्यावेळेस अश्विनी एका गाण्यासाठी भेटली होती. आता अश्विनी चित्रपटासाठी भेटते. सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. बट या चित्रपटातलं तुझं कॅरेक्टर काय आहे आणि कसा राहिला संपूर्ण एक्सपिरियन्स? खरं तर हा चित्रपट माझ्यासाठी खूप जास्त खास आहे. म्हणाल तर हे माझ्यासाठी स्वप्न आहे. याची कारण म्हणजे एकतर आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि आनंद पंडित यांच्यासारखे निर्माते आणि मराठीतले जे लेजंड्स आहेत त्यांच्याबरोबर मला काम करण्याची, स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळते, हे मला स्वप्नापेक्षा कमी नाही वाटत. आणि मी त्यासाठी ही माझी फिल्म मला खूप खास वाटते. आणि सर म्हणजे नितीन सर मला नेहा झुंजारराव या कॅरेक्टरसाठी त्यांनी जेव्हा मला ही अपॉर्च्युनिटी दिली,
मी थोडीशी नर्वस होते कारण मला एवढ्या मोठ्या कास्ट आणि एवढ्या चांगल्या प्रोडक्शन हाऊस बरोबर काम करायचं आहे. पण सरांनी आणि एंटायर टीमनी म्हणजे त्यांच्या सपोर्टमुळे मी हे कॅरेक्टर साकार करू शकले आणि मी खूप खूप आनंदी आहे यासाठी. वाव, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि प्रणव, तुझं कॅरेक्टर यात बघितलं की तू टोपी वगैरे घालून पप्पूचं कॅरेक्टर आहे. सो काय तुझं कनेक्शन काय या सगळ्यांची? माझं कनेक्शन खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ज्या वेळेला स्वप्नील सरांनी ऍक्च्युली माझं नाव रेकमेंड केलं या फिल्ममध्ये. अच्छा. आणि त्यावेळी मला नितीन सरांनी सांगितलं होतं ऑफिसमध्ये बोलवून की स्वप्नील सर सांगतायत पण मला काय वाटत नाही तू हा रोल करशील म्हणून. सो तिथे पहिली किक होती. पण मी प्रामाणिकपणाने सांगतो की त्यांनी जे सांगितलं तेवढं मी अगदी प्रामाणिकपणे केलं. आणि आज बरेच लोक भेटतायत त्यावेळी सांगतायत मला, मी अजून पाहिला नाही आहे सिनेमा त्याच्यामुळे मला माहिती नाही माझं काम कसं झालंय, पण अनेक लोक भेटतायत ते लोक सांगतायत की अरे छान झालंय काम. सो मला असं वाटतं की पहिली किक तिथे होती की यार आपल्याला जमणार नाही मग आपण हे करायचंच. आणि तिथून सुरुवात झाली आणि ऍब्सोल्युटली आमच्या दिग्दर्शकानं जी दिशा दाखवली त्या दिशेनं चालत चालत जात 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 मला असं वाटतं की आज जे काही त्याचं पॉझिटिव्ह गोष्ट जी काही झाली असेल किंवा छान झालं असेल तर याचं श्रेय आमच्या दिग्दर्शकाचं आहे, नितीन सरांचं आहे. आणि जर त्यात काही चुका राहिल्या असतील तर मात्र त्या माझ्या. सो स्वीट, सो स्वीट. आणि खरं तर या सगळ्या स्टोरीज ऐकून कळतंय की चित्रपटात प्रत्येक कॅरेक्टर किती वेगळं आणि त्याचं एकमेकांशी कनेक्शन किती आगळं वेगळं असणार आहे. पण चित्रपटाचे डिरेक्टर, कॅप्टन ऑफ द शिप नितीन सर, ट्रेलर बघितलेला आहे, सगळे कलाकार सोबत आहे, काय सांगाल? सगळं त्यांनी बोलून झालंय, आता मला बोलण्यासारखं काहीच नाही ठेवलं. तर मी काय बोलू, मी धन्यवाद देतो सगळ्यांचे बस. की कट म्हणाल? कट नाही म्हणत सगळ्यांना आधी. ठीक आहे. सो मी विनंती करेल मीडियामधनं कुणाला जर विचारायचं असेल काही तर प्लीज तुम्ही विचारू शकता. पुढे येऊन तुम्हाला माईक दिला जाईल. हात उंच करून तुम्ही विचारू शकता तुम्हाला काय विचारायचं आहे ते. आपण एक करूयात की नंतर 1-on-1 इंटरॅक्शन करूयात मीडिया सोबतचे. विचारायचं असेल तर प्लीज विचारा कोणी कोणाला. सिनेमाचं नाव जिलबी. त्याचं कॅप्शन आहे गोडही आणि गुडही. गुड आहे कारण सस्पेन्स थ्रिलर आहे, गोड आहे कारण इथल्या गोड कलाकारांबरोबर मेनू आम्ही गोड दिलाय. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की ह्यातलं कुठलंच पात्र सरळ नाही. आपण म्हणतो ना म्हणताना की अरे अगदी जिलबीसारखा सरळ आहे रे, म्हणजेच तो सरळ ते उपहासात्मकच वाक्य आहे. त्यामुळे तो सरळ कोणीच सरळ नाहीये, सगळे जिलबीसारखे गोलगोल आहेत, आतल्या गाठीचे म्हणतो ना आपण मराठीत. तर ते काय आहेत आणि कसे आहेत अर्थात ते चित्रपटात तुम्हाला कळेल. स्वप्नील सर इथे समोर. पहिल्या प्रथम हॅपी न्यू इयर. नमस्कार. नमस्कार. कसं आहेस? बस मजेत. मला तुमच्या दोघांचा अनुभव एकत्र आलात तुम्ही खूप वर्षानंतर, जे स्वप्न तुझं पूर्ण झाले म्हणजे ॲज अ ॲक्टर. हां हो तेच पहिल्यांदाच म्हणजे तुमची स्वप्न होती एकत्र यायचं. तर तुमचा अनुभव दोघांचा जरा शेअर करा काय आम्हाला. मला खूप मजा आली. मला असं वाटतं की प्रसाद आत्ताच्या घडीचा अत्यंत ताकदीचा नट आणि वन ऑफ द फायनेस्ट ॲक्टर्स दॅट वी हॅव टुडे ऑफ आवर टाइम्स. त्याच्याबरोबर स्क्रीन शेअर करणं इज अ ट्रीट, त्याच्याबरोबर काम करता येणं इज अ प्लेजर. खूप शिकायला मिळतं त्याच्याकडनं, खूप इम्बाईब करता येतात गोष्टी ॲक्टर म्हणून, टोनेशन म्हणून, काय करावं कसं करावं. आणि काम करायला मजा येते. प्रसाद सारख्या ॲक्टर बरोबर काम करण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा होतो की तुमचं काम बेटर व्हायला लागतं त्याच्यामुळे. सो बिकॉज ही पुल्स यू अप विथ दिस परफॉर्मन्स. आणि आय थिंक दॅट्स ते फक्त एका सिक्युअर ॲक्टरचं लक्षण. जो ॲक्टर स्वतःच्या बाबतीत सिक्युअर असेल तोच हे करू शकेल. सो आय थिंक इज अ व्हेरी सिक्युअर ॲक्टर म्हणून. सो मला खूप मजा आली. मला अनेक वर्ष प्रसाद बरोबर काम करायचं. आणि मी म्हटलं तसं की आता आम्ही खरंच अनेक गोष्टी करतोय एकत्र. हे ते व्यासपीठ नाही बोलायचं, पण त्या सगळ्याची सुरुवात जिलबीमुळे झाली. त्यामुळे जिलबी आमच्या दोघांसाठी नेहमी स्पेशल असेल, कारण जिलबीनी तो तोंड गोड झाला आमचं म्हणतो ना आपण. वा प्रसाद सर तुम्ही तुमच्याबद्दल. हा मला म्हणजे जसं मगाशी पण मी म्हणालो की 3-4 वर्षांपासून आम्ही काही ना काहीतरी प्लॅन करायचा प्रयत्न करतोय. खरं तर 5-6 वर्ष, 3-4 पण नाही. पण स्टोरी चांगली मिळाली तर ती डेव्हलप होत नव्हती, मजा येत नव्हती त्याच्यात, काही ना काही तो जॉनर आवडत नव्हता, असं बरंच काही झालं.
आणि मग माझ्या डोक्यात एक स्टोरी घोळायला लागली, जी मी खरं तर जिलबीचं शूटिंग सुरू होण्याच्या आधी त्याला जस्ट एक 1 पेजर आपण सिनॉप्सिस सांगतो तशी सांगितली. त्याच्यावर तो म्हणाला की मला अंदाज येत नाहीये, आपण अजून जरा सविस्तर बोललं पाहिजे या गोष्टीवर. आणि मग माझं फिक्स झालं होतं की मी त्या विषयावर मी स्टोरी लिहिणार आणि मी ती कुणाला तरी लिहायला देणार, पटकथा संवाद, आणि मी ती स्वप्नीला घेऊन करणार, हे माझ्या डोक्यात फिक्स होतं. पण याला तो अंदाज येणं शक्य नव्हतं, कारण ते सगळं माझ्या डोक्यात होतं ॲज अ डिरेक्टर. पण मग मला तेवढ्यात जर जिलबीसाठी नितीनने मला विचारलं, आणि नितीन मला जेव्हा सिनेमा विचारतो तेव्हा मी कधीच नाही म्हणत नाही, कारण तो मला कधी वाईट रोल देत नाही, मला वाईट पैसे देत नाही, त्यामुळे नाही म्हणण्याचं काही कारणच नसतं. त्यामुळे नितीननी विचारलं की, आणि त्यात स्वप्नील होता आणि मला त्याबरोबर काम करायचं होतं. माझा उद्देश हा होता की तो सेटवर कसा असतो हे मला बघायचं होतं. म्हणजे मित्र म्हणून तो लाखच आहे, माणूस म्हणून तो उत्तमच आहे, पण तो ऑनसेट कसा असतो हे मला ऑब्झर्व करायचं होतं, जेणेकरून समजा कधी खूप टँट्रम्स दाखवले तर मला वेगळं वागायला लागलं असतं. तो खूपच साधा सोपा वागत असतो तर मला वेगळं वागायला लागलं. असं काहीतरी केलं नाही. पण मला त्याला ऑब्झर्व करायचं होतं, आणि मी थक्क झालो त्याचं प्रोफेशनलिझम बघून, त्याचं डिवोशन बघून, त्याची पंक्च्युअलिटी बघून, किंवा कुठेच सेटवर, म्हणजे आता मी तर दिसतो पण उर्मट चेहऱ्यावर, हा तर दिसत पण नाही, पण तरी सेटवरती कुठे असं काही टेन्शनचं वातावरण नाही, काही नाही, मस्त टाइमपास चाललाय, हसत खेळत काम करतोय. आणि जेव्हा नितीन ऍक्शन म्हणायचा तेव्हा तो प्रचंड सिरियसली आणि डेडिकेटेडली काम करायचा, जी माझी पण पद्धत आहे. मी खूप टाइमपास करतो अदरवाईज, पण एकदा काम सुरू झालं की मला दुसरं काही सुचत नाही. त्यामुळे आमची वेवलेंथ जुळत गेली जिलबीच्या सेटवर. आणि मग जिलबीच्या सेटवर मी त्याला त्या विषयावर अजून खुलून आम्ही बोललो. मी त्याला स्टोरी पूर्ण करून सांगितली, त्याला ती खूप आवडली. आणि जिलबीचं शूटिंग संपेपर्यंत आम्ही शिलाजीत करतोय हे पक्क झालं. त्यामुळे तो म्हणाल ते बरोबर आहे, आमच्या दोघांसाठी जिलबी हा फार महत्वाचा टप्पा आहे. नितीन सर, तुम्हाला प्रश्न आहे परत इथे सर, हा जो तुम्ही विषय इन्स्पिरेशनल स्टोरी आहे का ट्रू स्टोरी आहे का तुम्ही, आणि नेमकं तुम्ही जो कॅरेक्टर स्वप्नीलसाठी तुम्ही जो निवडला त्याबद्दल जरा सांगाल का? खरं तर गोष्ट जसं यांनी आधी सांगितलंच आहे, गोष्ट हिरो असते. मच्छिंद्र बुगडे नावाचा रायटर याचा कथा पटकथा संवाद त्याच आहे. आलाय ना मच्छिंद्र जरा येतो का वर? मच्छिंद्रसाठी टाळ्या होऊ देत पहिलं. वा, 10 रायटर असतील ना त्याच्यात 11वा विचार आणणारा मच्छिंद्र आहे बरं का. तर मच्छिंद्र खरंच उत्तम लिहितो, आणि त्याने ही गोष्ट आणली. गोष्ट आणल्यानंतर सस्पेन्स थ्रिलर कोण करणार आपल्याकडे प्रोड्युसर? मग आम्ही राहुल दुबेंना पिच केलं. राहुल दुबेंनी आमच्यावर विश्वास टाकून होकार दिला, आणि मग स्वप्नील जोशींकडे गेलो. त्यांना सांगितलं की कसं ही गोष्ट करायची आहे. मग प्रसाद हो, मग हळूहळू एक ती कॅरेक्टर जशी होती ना, त्या कॅरेक्टर मधले नट शोधले आम्ही काही स्वप्नील जोशींसाठी सिनेमा नाही लिहिला किंवा प्रसाद ओकसाठी सिनेमा नाही लिहिला. आम्ही गोष्टीत चांगले नट आणले, बस इतकं केलं आम्ही. बढिया. स्वप्नील सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे. नमस्कार. तुमची ओळख एक रोमॅन्टिक हिरो म्हणून आहे, आणि तुम्ही रोमॅन्टिक पद्धतीचे अनेक चित्रपटही केलेले आहेत. तर असा वेगळ्या पद्धतीचा जेव्हा रोल तुमच्याकडे आला, आणि चौकट मोडण्यासारखा एक रोल आहे, वेगळा इंटरेस्टिंग रोल आहे, तर या रोलसाठी तुम्ही काय, भूमिकेसाठी तुम्ही काय प्रयत्न केला किंवा काय वेगळे? मला असं वाटतं की प्रत्येक रोल साठी तुमचा प्रयास आणि प्रवास वेगळा असतो. प्रत्येक रोल म्हणजे रोमॅन्टिक मधला पण प्रत्येक रोल वेगळा प्रवास असतो, वेगळा प्रयास असतो. समांतर करताना रोमॅन्टिक नव्हता, पण तो वेगळा प्रवास होता. तो निगेटिव्ह आहे, डिप्रेसिंग आहे, अत्यंत बायकोला मारणारा आणि शिवीगाळ करणारा आणि खूप असा नेगेटिव्ह माणसाचा रोल आहे तो. सो त्याचा प्रोसेस वेगळा होता. वाळवी मधला जो आहे, जो स्वतःच्या गर्लफ्रेंड बरोबर स्वतःच्या बायकोला मारण्याचा प्लॅन पिझ्झा खाता खाता बनवतो, इतका कोल्ड ब्लडेड माणूस येतो, पण तो तितकाच गुड लुकिंग आणि चार्मिंग असायचो. तो प्रवास वेगळा होता. सो मला असं वाटतं की प्रत्येक चित्रपटाचा प्रवास वेगळा असतो. आणि जसं प्रसाद म्हणतोय किंवा मी म्हणतोय किंवा नितीन म्हणतोय की कथा ही तुमचा हिरो आहे. कथा तुम्हाला तो प्रवास करू देते. जर तुम्ही कथेशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केलात, नट म्हणून, कलाकार म्हणून, तर ती कथा तुम्हाला तो प्रवास घडवते स्वतः बरोबर.
मला असं वाटतं की कलाकार म्हणून माझं काम इतकंच आहे की त्या कथेशी प्रामाणिक राहणं, त्या संहितेशी प्रामाणिक राहणं आणि माझ्या दिग्दर्शकाच्या विजनशी प्रामाणिक राहणं. मी तो वाला नट नाही की मी काय करून दाखवतो बघा, मी तो वाला नट आहे की माझ्या दिग्दर्शकाला शॉट आवडला पाहिजे. दिग्दर्शकाचं ओके हे माझ्यासाठी नॅशनल अवॉर्ड आहे. कारण त्यात आमच्या सगळ्यांपैकी चित्रपट जर कोणाला दिसत असेल तर तो फक्त दिग्दर्शकाला दिसत असतो. आम्ही सगळे त्याच्या विजनला फॉलो करत असतो. सो त्याच्या विजन मधला टेक जर त्याला मिळाला तर तो टेक माझ्यासाठी सर्वोत्तम टेक असतो. तो माझा सर्वोत्तम असेल की नाही हा माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा नाहीये. तर या गोष्टींची प्रामाणिकपणा ठेवून, प्रामाणिक राहून काम करण्याचा प्रयत्न सातत्याने इतकी वर्ष करतोय आणि जिलबीतही केलाय. रोल वेगळा असल्यामुळे त्याच्यात गंमत वेगळी आली किंवा वेगळी गंमत ट्राय करता आली, वेगळ्या भावनांना टच करता आलं, वेगळ्या एक्सप्रेशन्सच्या युनिव्हर्समध्ये जाता आलं, वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू नी एखाद्या सीनकडे बघता आलं, कारण गोष्टीत ती गंमत होती. प्रसाद सर, एक तुमच्यासाठी प्रश्न आहे की धर्मवीर नंतर तुमच्याकडे लोकांचा बघण्याचा एक दृष्टिकोन बदलला आणि एक अशी एक आहे की एक स्टार किंवा सुपरस्टार असं तुमच्याकडे बघून बोललं जातं. तर या धर्मवीर नंतर तुमच्यात काय बदल झालाय का? म्हणजे काय वाटतंय? नाही वाटत तरी. संपलं. हां प्लीज. प्रश्न आहे फॉर बोथ द लीड. व्हॉट हाउ वॉज योर दिस थिंग? मराठी समझता तुम्हाला? हिंदी. आपको हिंदी, हाँ. आपको कैसे लगा 2 सुपरस्टार के साथ काम करते हुए? डेफिनेटली मुझे बहुत अच्छा लगा एंड बीइंग अ बंगाली गर्ल इट वाज वन ऑफ माय ड्रीम टू वर्क इन अ मराठी फिल्म. सो मुझे बहुत अच्छा लगा जब मुझे पता चला अबाउट द एंटायर कास्ट एज वेल. सो मुझे एंड फर्स्टली आई वाज वेरी नर्वस टू वर्क विद स्वप्निल सर, but he was so cool and he made me feel so comfortable in the first day. And seriously sir, thank you so much for being so nice. कळलं मी का रोमॅन्टिक हिरो आहे? कळलं मी काय ऑब्झर्व करत होतो? अश्विनी, for you, share your. बोला तुम्ही, how was it? खरं तर माझी सुरुवात साऊथच्या फिल्म्समधून झाली, पण मला नेहमी जसं होतं की मी माझी जी जन्मभूमी आहे तिथे मला काम करायचं आणि जेव्हा आपले लोक आपलं कौतुक करतात त्या क्षणासाठी आपण काम करतो सगळेच. बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळं म्हणजे मी जिलबीसाठी खूप एक्सायटेड होते आणि म्हणजे माझा पहिला दिवस जेव्हा शूटिंगचा होता आधीच मी नर्वस होते आणि त्यात माझा पहिला सीन स्वप्नीलजींबरोबर आणि दुसरा सीन प्रसाद सरांबरोबर. पण या दोघांबरोबरही काम करताना मला असं वाटलंच नाही की मी पहिल्यांदा काम करते. मला खूप कम्फर्टेबली त्यांनी ॲज अ को आर्टिस्ट सपोर्ट केला आणि त्यामुळं मी नेहा झुंजारा हे कॅरेक्टर साकारू शकले. अजून कोणाला काही प्रश्न? माझा प्रश्न तुम्हाला आहे, तुम्ही पुन्हा एकदा दुनियादारी नंतर सुप्रीम सरांसोबत काम करतात, कसा आहे एक्सपिरियन्स पुन्हा एकदा काम करण्याचा? तिथे खूप छान. म्हणजे मला असं वाटतं ना की स्वप्नील सरांबरोबर काम करणं ही एक ट्रीट आहे. खूप मजा येते त्यांच्याबरोबर काम करत असताना. दुनियादारीमध्ये तर अगदीच त्यांनी आम्ही नवीन होतो त्याच्यामुळे खूपच सांभाळून घेऊन आम्हाला एका त्या फ्लोमध्ये आणलं होतं आणि आमच्याकडनं काम करून घेतलं होतं. म्हणजे मला अजूनही आठवतंय स्वप्नील सर कधीच असं भासवत नाही कोणत्याही कलाकाराला की तू नवीन आहेस का तू जुना आहेस. त्यांच्यासाठी हे असतं की तू सिनेमाचा भाग आहेस म्हणजे तू माझ्या तितक्याच जवळच आहेस. आणि मला अजूनही आठवतंय की दुनियादारीच्या वेळेला मी घाबरून ना ते सगळेजण एकत्र जेवायला बसायचे तर आम्ही कोपऱ्यात जाऊन कुठेतरी बसायचो. तर स्वप्नील सर आम्हाला शोधून आणायचे. त्यांना कदाचित आता आठवतही नसेल पण ते अरे किती सॉरी किती अरे हा ना हे ते बसवायचे आणि आम्हाला त्यांच्याबरोबर जेवायला द्यायचे. आजही तसंच झालं. मी आत्ताही असंच होतं मला की यार स्वप्नील जोशी आहे आपण कसं जायचं आणि तिकडे हे करायचं. तर स्वप्नील सर चल खाना खाणे काय असं करून घेऊन जायचे आणि त्यांच्यासाठी जे काही आलेलं असेल तिथेच आम्हाला सुद्धा जेवायला द्यायचं. सो मला असं वाटतं ना की ते सगळेच जण जसं म्हणाले की ऍक्टरला कम्फर्टेबल करणं ह्या गोष्टी त्यांना खूप छान पद्धतीनं माहिती आहेत आणि त्यावेळेस ते जसे होते ना आजही ते तसेच आहेत. भले
त्यांच्या स्टारडम मध्ये खूप जास्त ग्रोथ झालेली आहे, पण तरी सुद्धा अजूनही ते आम्हाला असं भासू देत नाहीत की यार तुम्ही अजून कमी काम केलेत, मी जास्त केले. सो मला असं वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. इवन आम्ही 10 वर्ष मला असं वाटतं दुनियादारी नंतर आम्ही एकत्र काम नाही केलं, पण पुढे भेटलो तर हाय हॅलो एवढंच व्हायचं. पण तरी सुद्धा या सिनेमासाठी एका कॅरेक्टरसाठी त्यांना ज्या वेळेला असं वाटलं की अरे कोण करेल, तर त्यांना माझं नाव आठवणं, मला असं वाटतं यात सुद्धा बऱ्याच गोष्टी येतात. सो थँक्यू सो मच स्वप्नील सर त्यासाठी. आणि या चित्रपटाच्या भूमिकेसाठी तुम्ही कशी तयारी केली? माझ्या भूमिकेसाठी माझ्या भूमिकेसाठी सगळी तयारी माझ्याकडनं यांनी करून घेतलेली आहे. याच्यामध्ये कॅरेक्टरच वेगळं होतं. मी यापूर्वी असं काही कॅरेक्टर केलेलं नव्हतं. सो त्यांनी जसं सांगितलं त्याच पद्धतीनं ते सांगतील तसंच वाक्य म्हणायचं आणि तेवढंच म्हणायचं. काही 2-3 गोष्टी फक्त माझ्याकडनं मी ऍड करून, ती सवय असल्यामुळे, थोडं कॉमेडी ऍक्टर असल्यामुळे मला की हे करून बघू का, ते करून बघू का, असं मी केलं. मग त्यांना जेवढं आवडायचं तेवढंच ते ठेवायचं, बाकीचं सगळं कापून टाकायचे. त्याच्यामुळे पण त्यांनी सांगितलं तसंच काम केलं. याच्यात वेगळी काही तयारी नाही. आणि मुळात काय झालं ना, मी हे जे कॅरेक्टर आहे ना ते थोडं ज्या भागातनं येणार आहे ना त्या मुलांना मी पाहिलेलं आहे. ते कसे रावडी असतात, ते कशा पद्धतीनं समोरच्याकडनं गोड बोलून किंवा कसंही आपलं काम कसं करून घेतात. सो ही लोक मी पाहिलेली होती. सो त्याच्यामुळे ना मला ते खूप बरं झालं की मी त्यांना सांगितलं फक्त की असं वाटतंय म्हणून. फक्त नितीन सर मला सांगायचे की नाही याचा टोन डाऊन कर किंवा काही, या सगळ्या गोष्टी ते मला सातत्याने सांगून त्यांनी बरोबर करून घेतलं. आणि मच्छिंद्र हा माझ्याच विभागातला असल्यामुळे त्याने जे लिहिलेलं होतं सो ते थोडंसं मला कम्फर्टेबल वाटत होतं. सो त्याच्यामुळे आम्ही ती जी स्लम मधली जी पोरं असतात ना त्यांना हेरून ते बरोबर करण्याचा प्रयत्न केला, बस बाकी काही नाही याच्यात. वा, बढिया. आणि बरेच प्रश्न आहेत ते आपण आता 1-on-1 इंटरव्ह्यू मध्ये विचारूयातच. पण तुर्तास मी संपूर्ण टेक्निकल कास्ट जे आहे चित्रपटाचे त्यांना विनंती करेल की त्यांनी स्टेजवरती यावं. लेखक तर आहेच आपल्यासोबत मच्छिंद्र बुगडे सर, सोबतच चित्रपटाचे DOP गणेश उतेकर सर आहेत. अच्छा, ओके. पहिले कास्टचा एक फोटो घेऊयात आपण टुगेदर. सगळ्यांनी जवळ या. तोपर्यंत मी विनंती करतो सगळ्या टेक्निकल कास्टला की त्यांनी पण यावं स्टेजच्या जवळ. साऊंड रेकॉर्डिस्ट या चित्रपटाचे अनिल निकम यांना विनंती करेल की त्यांनी यावं. एडिटर या चित्रपटाचे सादिक इक्बाल, कार्यकारी निर्माता चित्रपटाचे महेश चाबुकस्वार सर, त्यांनाही मी विनंती करेल की त्यांनी सुद्धा स्टेज जवळ यावं. सोशल मीडिया